आणि शिंदे आणि फडणवीस हे अदानींचे पार्टनर नाहीत, हे अदानींचे सेवक आहेत. त्यांचे पार्टनर्स आहेत मोदी आणि शहा. धारावी रिडेव्हलपमेंट बद्दल पुन्हा सरकारची एक बाजू असते, त्यांचा बचाव असतो की मुंबईतली झोपडपट्टी आम्ही नष्ट करतोय, त्यांना आम्ही घरं देतोय, तर मग तुमचं त्या विकासाला नेमका विरोध का? आणि हा मुळामध्येच झोपडवासीयांच्या हिताचा नसून या कॉर्पोरेटच्या हिताचा आहे. ही त्यातली मूळ मेख आहे. आणि त्याच्यात पुन्हा अदानी त्यांनी आत्तापर्यंत तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या 4 वीज मंडळांना खोटेपणाने आंतरराष्ट्रीय म्हणजे आयातीच्या किमती वाढल्या अशा प्रकारचा कांगावा करून त्यांनी जास्त पैसे मारलेले आहेत या वीज मंडळांकडनं. आणि हे सगळं फ्रेमिंग कशाकरता केलेलं आहे तर केवळ अदानींच्या कोळशाचा जो बिझनेस आहे त्या कोळशाचा बिझनेस व्यवस्थित चालावा ह्याच्यासाठी पूर्णपणे महाराष्ट्र सरकारीचा फ्रॉड. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे, पण ही आचारसंहिता लागू होण्याच्या आधी जो निर्णयांचा धडाका सरकारनं लावलेला होता त्याच्यामध्ये अनेक निर्णय हे वादग्रस्त आहेत आणि त्यातले काही निर्णय हे ठराविक उद्योगपतींना लाभ करून देण्यासाठी सरकारनं घेतलेले आहेत का? त्यातही गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी अनेक निर्णय घेतल्याची टीका विरोधकांच्याकडून होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तर असं म्हटलं देखील होतं की जोपर्यंत अदानींच्या हिताचे सगळे GR निघत नाहीत तोपर्यंत कदाचित आचारसंहिता लागू होणार नाही. आणि आपण बघतोय की गेल्या 3 कॅबिनेटमध्ये फक्त जवळपास 544 एकर जमीन ही अतिरिक्तपणे धारावी पुनर्विकासासाठी देण्यात आलेली आहे. केवळ 3 कॅबिनेटमध्ये मुंबईतली 540 एकर जमीन. एकीकडे टोल माफी मिळाली आणि ती पण किती तर 50 रुपयांची टोल माफी मिळाली म्हणून सामान्य नागरिक आनंदामध्ये आहेत. सरकारनं खूप आपल्यावरती दया केली, सरकार दयाळू झालं आहे असं वाटतंय. पण या 50 रुपयांमध्ये तुम्ही खुश आहात. अदानींना मुंबईतली 540 एकर जमीन जवळपास मिळालेली आहे ज्याची किंमत 5,000 कोटींच्या पेक्षा कदाचित जास्त असेल. काय नेमकं हे घडतं आहे? आणि गेल्या दीड महिन्यामध्ये केवळ एक निर्णय नाही आहे, अनेक निर्णय असे झालेले आहेत. विशेषतः वीज वितरणाचं एक अत्यंत मोठं कंत्राट 6,600 मेगावॅट वीज पुरवण्याचं कंत्राट महाराष्ट्र सरकारनं अदानींना दिलेलं आहे. आणि त्याच्यातल्या ज्या अटी आहेत त्या सामान्यांच्या हिताच्या नाही आहेत. तुमचा खिसा जो आहे तो बराचसा कापला देखील जाणार आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. हे जे नेमकं घडलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये ते खूप व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. विषय काहीसे क्लिष्ट असतील पण तरी देखील ते तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न आहे. माझ्यासोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अभ्यासक अजित अभ्यंकर सर, ज्यांचा अर्थविषयाचा एक मोठा अभ्यास आहे. आणि अदानींच्या त्या वीज वितरणाच्या कंत्राटाबद्दल त्यांनी इंडी जर्नलच्या यूट्यूब चॅनलवरती एक अत्यंत सविस्तर सोप्या भाषेतला व्हिडिओ केला आहे. मी पण तो व्हिडिओ बघितला. तुम्हाला पण तो थोडासा बॅकग्राऊंडसाठी बघायला हरकत नाही आहे कारण विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे. सुरुवात करूयात कालच्याच बैठकीपासून. म्हणजे टोल माफी मिळाली, मुंबईमधला एंट्री पॉईंटचा टोल माफ झाला, पण 50 रुपये माफ झाले म्हणून सगळे लोक आनंदात आहेत. पण गेल्या 3 कॅबिनेटमध्ये जवळपास 500 एकरपेक्षा जास्त जमीन ही अदानींच्या म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंटसाठी देण्यात आलेली आहे. बरीच टीका होतीये. काय नेमकं घडतंय? सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय? आता तुमच्या बोलण्यात प्राथमिक जे काय तुम्ही इंट्रोडक्शन केली त्याच्यातनं तर दिसतंच आहे. परंतु आता आचारसंहिता लागू झाली त्याच्यापूर्वी अनाचारसंहिता जी आहे ती अनाचारसंहिता आता त्याचा शेवटचा जो काय मिनिट होतो काउंटडाऊन ज्याला म्हणतो त्या काउंटडाऊनचे शेवटचे निर्णय आहेत. आणि या काउंटडाऊनमध्ये त्यांची जी रेस आहे ती रेस गेले 3-4 महिने चालू आहे. म्हणजे विशेषतः मोठ्या उद्योजकांसाठी त्याचा तपशील मी नंतर सांगेनच. परंतु आता 3 तुम्ही कॅबिनेटच्या मीटिंग म्हणालात त्याच्यामध्ये जवळजवळ सगळी मिळून एकूण 541 हेक्टर जमीन ही अदानींच्या या इन्फ्रास्ट्रक्चर तो जो धारावीचा जो प्रोजेक्ट आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जी त्यांची आहे त्याच्या ताब्यात जाणार आहे. आता हे जे निर्णय आहेत ह्या निर्णयाव्यतिरिक्त पशुसंवर्धन खात्याची अशीच काही शेकडो एकर जमीन ही मुंबईतली ही मुंबई सहकारी बँक असेल किंवा प्रत्यक्ष अदानी असतील अशा वेगवेगळ्या कंपन्यांना जी तुकाराम मुंडे त्याचे सेक्रेटरी असताना त्यांनी ते द्यायचं योग्य नाही म्हणून नाकारलेलं होतं
ती धडाधडा हे राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत यांच्या कृपेने आता या सगळ्या उद्योजकांना दिले गेलेले. म्हणजे तुम्ही जे म्हणालात त्याला मी फक्त ही जोड देतो. म्हणजे फक्त अदानींचे हे निर्णय नाही आहेत, तर असे अनेक निर्णय बरोबर पशुसंवर्धन खात्याच्या विशेषतः जमिनीवरचे हे घेतले गेलेले आहेत. त्यामुळे 3 कॅबिनेट बैठकांचा तपशील आहे. 30 सप्टेंबरला जी बैठक झाली त्याच्यामध्ये 255 एकर जमीन देण्यात आली. त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरला 140 एकर जमीन जी भांडूप त्याच्यानंतर मुलुंड कांजूरमार्ग परिसरातली आहे ती देण्यात आली. आणि 14 ऑक्टोबरची जी कालची कॅबिनेटची बैठक आहे त्याच्यामध्ये 124 एकर जे आहे देवनार डम्पिंग ग्राउंडची जमीन, मुंबईतलं सगळ्यात मोठं डम्पिंग ग्राउंड जे 1927 पासून तिथं होतं. आणि शेवटी शहर नियोजनाचा एक भाग असतो, एक जागा आपल्याला ठेवावी लागते, तर हे डम्पिंग ग्राउंडची जमीन सुद्धा आता उरत नाही. म्हणजे आता याचा परिणाम काय होणार लक्षात घ्या. याच्यातली जी जमीन आहे एक मोठी मिठागराची म्हणजे कांजूर भांडूपच्या त्या परिसरातली जी जमीन आहे मुलुंड, ती मिठागराची जमीन आहे. आणि ती मिठागराच्या जमिनीवरती तुमच्या त्या मेट्रोच्या त्यांचं जे स्टेशन बनवायचं होतं, त्यांचा डेपो बनवायचा होता, त्या डेपोला ती जमीन देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतलेली होती. आणि त्याच्यामुळे तिथं ते बनवता येणार नाही अशी भूमिका घेऊन एक अडवणूक केली गेली होती. आणि ते आरे कॉलनीमध्ये तिकडं ते लोकांची इच्छा, पर्यावरण या सगळ्या पायदळीत उडून नेली गेली. पण आता केवळ राज्य सरकार नाही आहे, ह्याच्या मागे जे उभं आहे एखाद्या खडकासारखं, एखाद्या कातळासारखं, ते आहे मोदी शहांचं सरकार. आणि शिंदे आणि फडणवीस हे अदानींचे पार्टनर नाहीत, हे अदानींचे सेवक आहेत. त्यांचे पार्टनर्स आहेत मोदी आणि शहा. यांचे सगळे निर्णय हे दिल्लीमध्ये होतात. त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे इमान इतबारे करतात. हा याचा नमुना आहे. विशेषतः आपल्याला दिसेल की उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्यावेळेस ठरवलं होतं की तो डेपो तिकडं न करता इथे करावा. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ कुठच्याही अडचणी नव्हत्या. अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे काही निर्णय होते, परंतु ते घेतले गेले नाहीत. आणि आता मात्र अदानींसाठी हे सगळं खुलं केलं गेलेलं आहे आणि जमीन ही त्यांना मिळणार आहे. त्याचा परिणाम हा पर्यावरणाच्या दृष्टीने होणार आहे. उदाहरणार्थ जेव्हा तिथं डेपो होणार होता तर त्या डेपोला तिथून काय फार मोठी स्ट्रक्चर्स निर्माण होणार नव्हती. तिथं ती फक्त जागा इन टर्म्स ऑफ जिओग्राफिकल स्पेस फक्त ऑक्युपाय होणार, तिथं स्ट्रक्चर्स नव्हती उभी राहणार जास्ती. आता तिथं जर लाखो लोकांची वस्ती करण्याचा जर निर्णय घेतला, ती लाखो लोकांची होईल का फक्त अदानींच्या कॉर्पोरेट हाऊसेस आणि त्यांचे मोठे बिझनेस कमर्शियल टॉवर्स होतील, हा वेगळा मुद्दा आहे. पण काहीतरी टॉवर्सच होतील तिथं मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल, मिठागराला फेसिंग असेल तर तिथे रेसिडेन्शियलच होतील आणि त्याच्या स्काय रॉकेटिंग अशा किमती असतील. हे सगळं तिथं निर्माण झाल्यानंतर जो काही त्यातल्या त्यात एक लंगसुद्धा म्हणता येणार लंगचा एक तुकडा जो थोडाफार उपलब्ध मुंबईकरांना होता तो याच्यामध्ये पूर्णपणे ब्लॉक केला जाणार. तिथं पुन्हा हा कोळसा किंवा सिमेंट भरलं जाईल. तेव्हा हा प्रश्न फक्त अदानींना जमीन दिली का दिली नाही एवढा पुरता मर्यादित नाही आहे. बरोबर. तर या जमिनीचा वापर कसा होणार आहे याच्याशी सुद्धा हा निगडीत प्रश्न आहे. धारावी रिडेव्हलपमेंटबद्दल पुन्हा सरकारची एक बाजू असते, त्यांचा बचाव असतो की मुंबईतली झोपडपट्टी आम्ही नष्ट करतोय, त्यांना आम्ही घरं देतोय, तर मग तुमचं त्या विकासाला नेमका विरोध का. आता त्याच्यातली गंमत ही पण आहे की अदानींना याच्या आधी रिअल इस्टेटचा नेमका काय अनुभव होता की ज्याच्यामुळे एवढं मोठं कंत्राट त्यांना देण्यात यावं. याच्या आधीचे जे त्याच्यातले ज्यांनी निविदा दिलेल्या होत्या त्या पण आंतरराष्ट्रीय कंपन्या होत्या. तर हे सगळं नेमकं कशासाठी घडतं आणि त्यातही TDRचे जे राईट्स तिथं देण्यात आलेले आहेत एक्स्ट्राचे, त्याच्याबद्दल पण प्रश्नचिन्ह आहे. आता म्हणजे इतरांना डावलून अदानींना का दिल्या हा एक प्रश्न आहे. इतर क्वालिफाईड आहेत, हे क्वालिफाईड नाहीत. हे सगळे ते मुद्दे आहेत. त्याच्या प्रत्येक टेंडरिंग करणाऱ्या किंवा त्याच्यामध्ये येऊ शकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या विशिष्ट अभ्यासानंतर याच्याबद्दलचा निष्कर्ष काढता येईलच. परंतु मुळामध्ये या सगळ्या रिडेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भामध्येच एक मूळ प्रश्न असा आहे की तिथे जे लोक राहत आहेत त्या लोकांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज बनवून त्याच्यामार्फत जर ही रिडेव्हलपमेंटची योजना केली तर ती सगळ्यात संबंधितांना फायद्याची होईल. म्हणजे हा मूळ प्रोजेक्टच्या कन्सेप्च्युअलायझेशनचाच प्रश्न आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण घेऊ. एखादी आपली सोसायटी असते मध्यमवर्गीयांची, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचा प्लॅन जेव्हा येतो बरोबर तेव्हा त्याला जर असा पर्याय आला की आपण इथं काय 12, 15, 20 काय जे लोक आहोत त्याचा एक एवढा FSI वापरला गेलेला आहे, तो 2 इतका उपलब्ध होणार आहे, 1 इतका जादा आहे, त्यातला आपणच बांधू
आणि त्याच्यातला काय समजा अर्धा जो असेल त्याच्यावरचं असेल ते विकू, बरोबर, थोडेसे पैसे स्वतःचे घालू, या सगळ्यामध्ये आपलं स्वतःचं रिडेव्हलपमेंट म्हणजे कन्स्ट्रक्शन ते नवीन जे येणार आहेत त्यांचं आणि चांगल्या स्टँडर्डचं होऊ शकतं. याचे अतिशय चांगले प्लॅन मी सांगतो तुम्हाला, पुण्यामध्ये अनेक सोसायटीजनी हे केलेलं आहे. हे सोसायटीच्या लेवलला होतं. त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय असतात, त्यांच्याकडे संख्या कमी असते, मान्य आहे. तर जर सरकार जर इन्व्हॉल्ड असेल तर ह्याच्यातून काय होतं, ह्याच्यातून होतं असं की जो काय FSI टोटल अवेलेबल होतं, म्हणजे त्या मूळ ज्या जमिनीवरचा सरकारने ॲडिशनल म्हणून दिलेला हा सगळा मिळून समजा FSI समजा 1 इतका समजा अवेलेबल होत असेल, समजा आपण काही एक धरू 1, मी काल्पनिक आकडा बोलतोय, X इतका समजा प्राप्त होत असेल, तर तिथे जे राहणारे लोक आहेत त्या, कारण झोपडपट्टी मी आडवी पसरलेली असते, लक्षात घ्या, कधी जरी डेन्स असली तरी घरकुल तुलनेने जास्ती नसतात. माझ्या माहितीप्रमाणे तिथं 60,000 वगैरे फक्त कुटुंबांचं काहीतरी ते होणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे असे अनेक आहेत की जे 2000 पूर्वीचे नाही आहेत, म्हणजे 2000 नंतरचे आहेत, त्यांना कुठेतरी भाड्याने ठेवणार आहेत असं काहीतरी ते म्हणजे वृत्तपत्रामध्येच मी वाचलेलं आहे. हे आकडे काही असू द्यात, मुद्दा असा की झोपडपट्टी ही आडवी पसरलेली असते, त्याच्यामुळे लँड ही तुलनेने आडवं पसरल्यामुळे जास्त ऑक्युपाय होते. जरी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ पर्सन्स पर युनिट जरी जास्ती असले तरी टोटल नंबर ऑफ युनिट्स आणि टोटल लँड ह्याच्यामध्ये हा रेशो, हा लँड ही बऱ्यापैकी जास्ती राहते. जेव्हा तुम्ही तिथं रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करता आणि ती अशी पसरलेली तुम्ही जेव्हा अशी वाढवता, त्यावेळेला एक चांगली पण शक्यता तयार होते की तिथं एक्स्ट्रा स्पेस जी बांधण्याची तुम्हाला मिळते, त्याच्यामध्ये तुम्ही जे सध्या जे राहत आहेत त्यांना ते राहतात त्याच्यापेक्षा थोडीशी जास्ती आणि एका मिनिमम ह्युमन कंडिशनला अनुरूप अशी, आणि कोणी जास्ती दादागिरी करत असेल तर त्याला ती अतिरिक्त नाही. आणि शिवाय हे सगळं परवडण्यासाठी म्हणून काही कमर्शियल सेल त्याचा, हे दोन्ही एकत्र आणता येतं. बरोबर. पण हे बिल्डर मार्फत केल्यामुळे काय होतं, हे जर सोसायटी जे स्लम ड्वेलर्स आहेत त्यांच्या कोऑपरेटिव्हच्या मार्फत केलं तर याच्यामध्ये आज माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे पुण्यातले जे झोपूचे प्रोजेक्ट्स मला जे माहिती आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 370 स्क्वेअर फूट ही जमीन, सॉरी एवढा एरिया हा म्हणजे FSI त्या प्रत्येक युनिट ड्वेलरला, झोपडपट्टी धारकाला, युनिटला दिला जातो. आता 370 मध्ये सगळं धरलं जातं, म्हणजे ते म्हणजे तो ज्याला म्हणतो ना बिल्टअप नव्हे, कार्पेट एरिया. आता त्या कार्पेटमध्ये भिंती धरल्या जातात, सगळं धरलं जातं, म्हणजे त्याला ॲक्च्युली 1 RK एवढी जागा जेमतेम मिळते आणि ती उभी राहते, त्याच्यामध्ये उभी अशी वाढते, त्याच्यामध्ये लिफ्ट चालतात नाही चालतात, भयंकर वाईट परिस्थिती तयार होते. त्याच्याऐवजी ते तुम्हाला बरंच वाढवता पण येईल, त्यांचा काहीतरी त्याच्यात स्टेक तयार करता येईल. पण हे करताना बिल्डर आणि या ज्या बड्या कॉर्पोरेट्स आहेत यांचे इथं संबंध जोपासले जाणार नाहीत. कॉन्ट्रॅक्टर येस, पण हे कॉन्ट्रॅक्टर नाहीत, लक्षात घ्या, हे डेव्हलपर्स आहेत आणि इथेच सगळी मेक आहे. तेव्हा दिस इज बेसिकली अ बिल्डर्स प्लॅन. आणि अदानी हे सॉरी दिस इज बेसिकली सो कॉल्ड डेव्हलपर्स प्लॅन, कॉर्पोरेट प्लॅन आहे हा. आणि हा मुळामध्येच झोपडवाटचे यांच्या हिताचा नसून या कॉर्पोरेटच्या हिताचा आहे. ही त्यातली मूळ मेक आहे आणि त्याच्यात पुन्हा अदानी, मग तर काय प्रश्न आहे, म्हणजे आधीच मर्कटमध्ये पहिला आणि त्यात घोड्यावर बसला असा सगळा तो प्रकार आहे. काही महिन्यांपूर्वीच एक वीज वितरणाचं एक मोठं कंत्राट महाराष्ट्र सरकारनं अदानींच्या कंपनीला दिलंय, 6600 मेगावॅट. त्याच्यामध्ये सोलर मला वाटतं 5000 मेगावॅट आणि 1600 मेगावॅट औष्णिक. करेक्ट. तर त्याचा नेमका सामान्यांच्यावरती कसा परिणाम होणार? तर मी मगाशी सांगितलं की हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्टच्या निविदाच काढताना, मगाशी जे आपण बोलतो आचारसंहितेचं, थोडं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो इन टर्म्स ऑफ मनी, पण त्याच्या पद्धतीबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे. असं आहे बघा, 13 मार्च या तारखेला यांनी टेंडर फ्लोट केले. 13 मार्च 2024. लोक 13 मार्चला त्यांनी केली, त्यावेळेला त्यांनी कायद्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग, इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक होतं. पूर्व परवानगी म्हणजे आधी त्यांनी ती घेतली, अटी वगैरे व्यवस्थित सगळं, म्हणजे आपण कशाचं टेंडर मागवतोय, कुठल्या मुद्द्यावरचं टेंडर आहे, कशावरती त्यांनी कॉम्पिट करायचं आहे, बेसिक टर्म्स काय, ते सगळं त्याला क्लिअरन्स घ्यावा लागतो, कारण इट्स टू ह्यूज प्रोजेक्ट. या सगळ्याचा परिणाम हा वीज पुरवठ्यावरती आणि टोटल कंझ्युमरच्या खिशावरती पडत असतो, म्हणून MERCची पूर्व परवानगी आवश्यक आहे. त्यांनी ती घेतली नाही, तसं टाकून दिलं. परवानगी न घेता टेंडर निघालं आणि मला वाटतं लोकसभा निवडणुकांचा हंगाम. कारण काय दिलं आणि नंतर त्याने अर्ज केव्हा केला तर 16 जूनला केला.
बरं. इलेक्शन सगळ्या झाल्या लोकसभेच्या, त्याचे निकाल लागले, त्याच्यानंतर त्यांनी MERC कडे अर्ज केला ओके की असं असं आम्ही टेंडर फ्लोट केलेलं आहे, त्याला आता पश्चात मान्यता द्या. बर आता MERC यांच्या घरची आहे असं यांना वाटतं, बहुतेक MERCलाही तसंच वाटतं की आपण यांच्या घरचेच पाहुणे आहोत, कारण त्यातल्या कोणीच इलेक्ट्रिसिटीतला तज्ज्ञ नाही आहे. त्यांची नावं त्यांच्या क्वालिफिकेशन सुद्धा MERCच्या वेबसाईटवर पण नाही आहेत. इतकं ते थोर अशा प्रकारचं ते कमिशन आहे. तेव्हा त्याने आपल्या घरचंच कार्य असल्याप्रमाणे त्याने सांगितलं की ठीक आहे यांनी, आणि त्यांनी कारण लिहून दिलं सरकारने, MSCDLनी कारण लिहून दिलं की 16 जूनला आचारसंहिता लागणार होती, म्हणून आम्ही 16 मार्चला म्हणून आम्ही 13 मार्चला टेंडर फ्लोट करून टाकले, आणि हे MERCनी मान्य केलं. ओके घरचंच कार्य आहे, त्याच्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही. तर मग त्याने 12 जुलैला निर्णय देऊन टाकला की बरोबर आहे तुम्ही सगळं म्हणता ते. त्याच्यामध्ये सगळ्या अटी मोडल्या. उदाहरणार्थ आता तुम्ही सांगितलं की 5,000 सोलर आणि 1,600 औष्णिक म्हणजे कोळशाची, हे एकत्र टेंडर काढण्याचा काहीच संबंध नाहीये. त्याच्या आधी मला एक विचारायचं होतं, हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं टेंडर, सगळ्यात मोठं आहे, आणि कंबाईंड तर प्रश्नच असं कधीच झालेलं नाहीये. आणि असं कंबाईंड टेंडर मागवण्याची कुठली केंद्राची कुठलीही गाईडलाईन नाही, किंबहुना मागू नये अशीच गाईडलाईन आहे. तेच मागवताना त्यांनी काय केलं, डोळ्यासमोर कोण होतं की अदानी हे टेंडर भरू शकले पाहिजेत, त्या दृष्टीनं. कारण हे लक्षात घ्या, हे सगळं हा नवीन प्रकारचा क्रॉनिक कॅपिटलिझम आहे. ह्याच्या पूर्वी काय व्हायचं, काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार व्हायचा. कसा व्हायचा की सरकार काहीतरी ठरवायचं की आम्हाला हे टेंडर काढायचे, हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, हे काम करून घ्यायचे. मग सरकारने निर्णय घ्यायचा आणि मग लोक म्हणायचे आम्हाला द्या, मग आम्ही एवढं कमिशन देतो, मग मंत्र्यांना एवढं देतो, यांना एवढं देतो. आता कसं आहे, आता मोदी, शहा आणि अदानी असं ठरवतात की आता काय केलं असता सगळ्यात जास्त अदानींचा फायदा आहे, मग तसं फ्रेमच असं करायचं, आपली गरजच अशी फ्रेम करायची, त्याला पूर्णपणे लॉबिंग असं केलं जातं. आणि मग ठरवतात की आता टेंडर असं काढा, अशा अटी घाला की ज्याच्यामध्ये फक्त अदानी किंवा अजून एखादा बसेल, आणि मग त्याला अदानी सेटल करतील. या केसमध्ये GSW आणि टॉरेंट, पण त्यांची सुद्धा कॅपॅसिटी तेवढी नव्हतीच, त्यामुळे दे वर ऑल्सो नॉट सिरियस. त्याच्यामुळे म्हणायला म्हणून एक त्यांनी टेंडर भरलं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे कंबाईंड कारण नव्हतं, सगळे नॉर्म धुडकावलेले होते, सगळे MERCनी सगळं लिहिलेलं आहे त्यांच्या निर्णयामध्ये. पण घरचंच कार्य, आपलेच दात आपलेच ओठ म्हणून त्यांनी सगळ्यांना मान्यता देऊन टाकली. आता पुढं त्याच्या कंटेंटमध्ये जाऊ आपण. आता तुम्ही रेटबद्दल जे विचारलं, तर त्यांनी जो त्याचा कंबाईंड रेट दिलेला आहे, वेटेड ॲव्हरेज, ते वेटेड ॲव्हरेज त्यांनी 4 रुपये 8 पैसे प्रति युनिट दिलेला आहे. आता 4 रुपये 8 पैसे ह्या दोन्हीचे मिळून आणि टोटल वीज प्रत्येकातून किती निर्माण होईल याचं वेट काढून ती दिलेली आहे. आता त्यातला इंडिपेंडंट रेट जो आहे तो सोलरचा 2 रुपये 70 पैसे त्यांनी दिलेला आहे. ओके. आज लिटरली आज केंद्र सरकारची सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आहे, त्यांनी सोलर एनर्जी विकत घेण्यासाठी म्हणून जी काही कॉन्ट्रॅक्ट्स अगदीच नुकतीच केलीत, त्याच्यामध्ये त्यांना कमर्शियली मिळालेले रेट्स हे 2 रुपये 50 पैसे जे आहेत. गुजरात सरकारने म्हणजे गुजरातच्या वीज वितरण कंपनीनं अशाच प्रकारची सोलरची जी काही पुरवठ्याची टेंडर्स मागवली, त्याच्यात रेट 2 रुपये 50 पैसे आहे. यांनी दिला 2 रुपये 70 पैसे. ओके. सोलरची किंमत दिवसेंदिवस कमीच होत चाललेली आहे. बरं, प्रोडक्शन कॉस्ट कमी होती त्याची. दुसरा मुद्दा असा की कोळसा, परत हे कॉन्ट्रॅक्ट 25 वर्षांसाठी, म्हणजे 25 वर्षांसाठी, आता 25 वर्षांसाठी हा रेट आपण देणार 2 रुपये 70 पैसे. आता दुसरीकडे तुम्ही बघा की औष्णिक विजेची गरज महाराष्ट्राला आज नाही, म्हणजे नव्या औष्णिक प्रकल्पाची म्हणायचं मला, कारण औष्णिक प्रकल्प 24 तास चालवायला लागतो. सोलरचा जो असतो तो 24 तास चालूच शकत नाही, म्हणजे त्याची ती लिमिटेशन आहे. पण त्याच्याबद्दल मी बोलतो नंतर. ही जे सोलरचं आपले औष्णिकचं म्हणजे कोळशाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची मेक अशी असते की त्याचं जे कोळशाचा जो रेट आहे हा व्हेरिएबल राहणार. बरं. म्हणजे आता त्याने साधारणपणे 5 रुपये 30 पैशाचा कोळशाचा रेट आणि 2 रुपये 70 पैसे याचं वेटेड ॲव्हरेज 4 रुपये 8 पैसे. वेटेड ॲव्हरेज, इट्स नॉट सिम्पल ॲव्हरेज. आता कोळशाची वीज हा 5 रुपयाचा असले, आजच्या कोळशाचा रेट आहे हा. त्याच्यामध्ये जी कोळशाची किंमत आहे ती जशी बदलेल तसे हे रेट्सही बदलणार आहेत. वाढू शकते, म्हणजे वाढू शकते, कमी होतच नाही. होण्याची. कोणी म्हणेल बरं ठीक आहे ना, तर कोळशाची किंमत वाढली तर काय करणार,
तर गंमत अशी आहे की कोळशाचा संपूर्ण पुरवठा हा अदानींच्या हातामध्ये आहे, देशातला आणि मुख्यतः देशाच्या बाहेरचा. बर. आणि देशाच्या बाहेरून आपल्याला आयात कोळसा देशात जरी असला तरी आयात करण्याची एक अट केंद्र सरकारने घातलेली आहे. याचं कारण देशातल्या कोळशाची क्वालिटी थोडीशी खराब आहे, ती दुरुस्त करता येते. त्यामुळे 7-8% कोळसा हा साधारण आयात करावा लागतो. ते मिक्स केलं की त्याचं एफिशियन्सी वाढते. पण आयात कोळशाच्या संपूर्ण खाणी ऑस्ट्रेलियामधल्या, इंडोनेशियामधल्या या अदानींनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या 4 वीज मंडळांना आणि इतर काही सप्लाईजमधून खोटेपणाने आंतरराष्ट्रीय म्हणजे आयातीच्या किमती वाढल्या अशा प्रकारचा कांगावा करून त्यांनी जास्त पैसे मारलेले आहेत या वीज मंडळांकडनं. हा इतिहास आहे, याचे कोर्ट केसेस झालेले आहेत. त्या कशा बशा आता काय न्यायव्यवस्था थोर आहे, त्यांच्याबद्दल नमस्कार करून मी सांगतो की सगळे निर्णय शेवटच्या 10 मिनिटांमध्ये अदानींच्या बाजूने झाले, म्हणजे लास्ट रनमध्ये म्हणतो ना तसे. तर त्याच्यामुळे अदानींचं ते सगळं 2200 कोटीला महाराष्ट्र वीज मंडळ धोपलं. एकूण देशातली सगळी मंडळ मिळून 20,000 कोटीला धोपलेली आहेत असा एक अभ्यासकांचा सगळा कोळशाच्या पुरवठ्यातल्या किमतीचा कांगावा. चक्क खोटेपणा कसा करतात ते यंत्रणा सांगायला वेळ लागेल. आता इथं तेच होणार आहे, कोळशाची किंमत ते वाढवणार आहेत आणि ते सांगतील ती किंमत. बापरे. आणि हे 25 वर्षांसाठीचं आणि 25 वर्षापर्यंतही वाढत जाणार आहे. म्हणजे सामान्य लोकांना असं वाटू शकेल की बाबा आम्हाला वीज मिळते, सरकारला पण कोणाला तरी ते कॉन्ट्रॅक्ट द्यावंच लागेल. आता गंमत अशी आहे की कोळशामुळे कोळशाच्या विजेला प्रचंड पाणी लागतं, प्रचंड पोल्युशन होतं. हे सगळं टाळून केंद्र सरकार, महाराष्ट्र आपलं केंद्रातलं सरकार स्वतःच दावा करतं की आम्ही जगामधले सोलर एनर्जीचे लीडर व्हायला बघतोय. सोलर कॉन्सॉर्शियम असं एक तयार केलेलं आहे आम्ही, आंतरराष्ट्रीय पातळीचे आम्ही लीडर आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये केवळ अदानींच्या सोयीसाठी आहे. याला पर्याय आहे, याला पर्याय विंड आणि सोलर आणि बॅटरी स्टोरेज. याचं अत्यंत कॅल्क्युलेटेड की कुठल्या वेळात कोणती वीज निर्माण होईल, ती किती स्टोअर करावी लागेल, डिमांड किती आहे, सप्लाय किती असेल, त्याचे रेट काय असतील, स्टोरेजचे रेट काय असतील, त्याचा चार्ज काय असेल. आता मी सगळे छोट्या इंटरव्ह्यू सांगितलं तर तासभराचा वेळ जाईल, मी सगळं सांगत नाही. पण हे सगळ्या कॉस्ट कन्सिडर करून जर विचार केला तर ही साधारणपणे जो 4 रुपये 8 पैसे रेट दिलेला आहे हा एकही कोळशाचं युनिट न वापरता 25 वर्षासाठी फिक्स्ड रेट तुम्ही साधारण 3.5 रुपयाच्या आतमध्ये ठेवू शकता. बापरे. म्हणजे प्रति ह्याच्यामध्ये जवळपास 1.25 रुपयाचा म्हणजे सॉरी 1.25 रुपयापेक्षा थोडंसं कमी 80-90 पैशाचा फटका हा महाराष्ट्राचे लोक खाणार आहेत. आणि लक्षात घ्या एका युनिट मागे ते आत्ता हे रेट वाढणार आहेत, परत वाढणार आहेत, त्यांचे रेट वाढणार आहेत. 25 वर्ष ते कोळशाचे रेट वाढत राहणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या की याची व्याप्ती किती. आपण जे म्हणतो ना की आम्हाला याचा भुर्दंड बसणार आहे तो किती, साधारण त्याचा अंदाज एक्झॅक्ट आकडा सांगतो. आत्ताच्या रेटमध्ये म्हणजे गिव्हन रेट जे आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे प्रतिवर्षी 2800 कोटी रुपयाचा फटका हा महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकांना बसेल. केवळ महाराष्ट्रात एका राज्यातल्या. कारण का तर ही जे आहे हे आत्ताचा 2800 कोटी रुपये. जेव्हा ते कोळशाचे रेट वाढवतील तेव्हा हे किती वाढू शकतात. आणि हे सगळं फ्रेमिंग कशाकरता केलेलं आहे तर केवळ अदानींच्या कोळशाचा जो बिझनेस आहे त्या कोळशाचा बिझनेस व्यवस्थित चालावा ह्याच्यासाठी. आणि कच्छमध्ये त्यांनी जे सोलरचं मोठं घेतलेलं आहे त्याला पण बिझनेस मिळावा, ते पण महाराष्ट्रात नाही होणार. हे तुम्ही एकंदरीत कॉन्ट्रॅक्टचे हे सांगितले. प्रति ग्राहक काय त्याचा आकडा असू शकेल की कोणाच्या म्हणजे आता प्रति युनिट मी सांगू शकतो तुम्हाला. प्रति युनिट 80 रुपये जर याचा रेट जास्ती आला, सॉरी 80 पैसे जर रेट जास्ती असे आला तर आता जो मनुष्य काय 300 घेतो त्याचं म्हणजे 200 साधारणपणे 150 ते 200 रुपये प्रत्येक मनुष्य जास्ती दिला. आता ही वीज जेव्हा निर्माण व्हायला लागेल तेव्हा साधारणपणे 29-30 पर्यंत. आणि आता तोपर्यंत कोळशाचे वाढलेले असतील ना रे. म्हणजे मी आत्ताच सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे लक्षात घ्या की हे 25 वर्षांसाठीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याचे असे दर फिक्स करण्यात आलेले आहेत. मुळामध्ये हे आता निर्णय बदलण्याची काही शक्यता आहे का? कारण राजकीय विधानं होत आहेत. परवा दिवशी दसरा मेळाव्यामध्ये पण उद्धव ठाकरे म्हणाले की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही यातले अनेक निर्णय जे आहेत ते रद्द करू म्हणून. आता ठरवलं ना तर नवीन सरकार दुसरंच येईल, म्हणजे हे तर सरकार येईल अशी मला सुतराम शक्यता वाटत नाही. महाराष्ट्रातल्या मतदारांवरती माझा पूर्ण विश्वास आहे
ते इतक्या विकल्या गेलेल्या सरकारला परत निवडून देणार नाहीत. पण हरियाणाच्या निकालानंतर त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे. हा, तर त्यांना आले चांगली गोष्ट आहे, कारण ते जेवढे बेसावध राहतील तेवढं चांगलंच आहे. म्हणून तर ते तडफड घेतल्यासारखे जे निर्णय राहतात तडफडून त्याचं कारण तेच आहे. परंतु मला असं वाटतं की जरी हे नवीन सरकार आलं कुठलंही आणि हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे म्हणून यांचा प्रयत्न तोच आहे की नव्या सरकारला असं बांधून टाकायचं की कुणीही काही करू शकणार नाही. पण हा त्यांचा भ्रम आहे, हा त्यांचा पूर्ण भ्रम आहे. एनरॉनच्या निमित्ताने सरकारांना असंच बांधलं गेलेलं होतं. त्यावेळेला कुठलं काँग्रेसचं होतं, BJP शिवसेनेचं सरकार होतं, आम्हीच त्याच्याविरुद्ध लढलो होतो. त्या एनरॉन कंपनीला रीतसर लाथ घालून महाराष्ट्रामधून हाकलून द्यावं लागलं, कारण ती कंपनी बोगस आहे नंतर सिद्ध झालं. सगळे लोक, अतिशय प्रगतिशील विचाराचे लोकसुद्धा आम्हाला असे म्हणत होते की हे सगळे मागासलेले लोक आहेत, हे डावे म्हणजे रेड इंडियनसारखे आहेत, यांना नवीन काहीच माहिती नाही. ते सगळ्यांची तोंड लाल व्हायची वेळ आली, कारण ती एनरॉन कंपनी किती फ्रॉड आहे सिद्ध झाल्यानंतर. अदानी किती फ्रॉड आहेत हे बाय दॅट टाईम बऱ्यापैकी सिद्ध झाले, पण त्यांना मान्य करायची तयारी नाही, कारण त्यांचे गिव्ह अँड टेक रिलेशन्स आहेत. येत्या काही काळामध्ये अदानींच्या अशा काही गोष्टी त्या कॉन्ट्रॅक्टमधल्या पुढे येतील की त्या टर्म्सवरती हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचा भरपूर मोठा अवसर हा उपलब्ध होईल. त्याची मला पूर्ण उपलब्ध होईल, पण तो घेतला जाईल का? कारण सगळेच राजकीय लोकांचे संबंध अदानींशी आहेत. काहींचा गैरसमज आहे, काहींचे गैरसमज दूर होतील आणि नसतील तर जनता आम्ही रस्त्यावरती उतरून दूर करू. गेल्या काही काळामध्ये आता म्हणजे विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लोकप्रिय घोषणांचा एक सपाटा चालू आहे. म्हणजे लाडका भाऊ झाला, लाडकी बहीण झाली, मग अजून काय शेतकऱ्यांसाठी पण काही योजना करण्यात आलेल्या आहेत. तर सगळ्याच समाज घटकांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की हे फंडे यशस्वी होतील? हे कसं आहे, तुम्हाला एक जादूचा गारुड्याचा खेळ असतो ना, तो तुम्हाला इकडे फाडफाड फाडफाड काहीतरी वाजवत ठेवतो आणि इकडे डाव्या उजव्या हाताने काहीतरी करतो, त्याचा साथीदार काहीतरी करून येतो. हे अशा प्रकारचा खेळ आहे की तुमचं लक्ष एकीकडे वळवायचं, त्यावेळेला दुसऱ्या बाजूने तुमचा खिसा कच 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 कापत ठेवायचं, असा हा सगळा प्रकार आहे. या सगळ्या लाडक्या, तोडक्या, मोडक्या, सगळ्या मोडक्या योजना आहेत. लाडक्या किती म्हणत आहेत, त्याचं खरं वास्तव स्वरूप आहे मोडक्या योजनांचं आहे. तर याच्यामध्ये खोटेपणा किंवा कांगावा असा दिसतो की ज्या तुम्ही लाडक्या बहिणींच्या घोषणा करता त्याच्यातच एक सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही 25 वर्षाची एक महिला आहे की जी हातीपायी काम करते व्यवस्थित, तिला तुम्ही काहीतरी एक लाचार बनवण्याच्या हेतूने जवळजवळ एक काहीतरी भीक टाकल्यासारखे पैसे टाकताय. आणि 65 वर्षाची एक महिला आहे की तिला तिचा मुलगा विचारलं तरी तिला काहीच स्वतःचं काहीच उत्पन्न, ती कामही करू शकत नाही. तिला मात्र ती बहीण नाही आमची, ती आमची कोणतरी शत्रू झाली. म्हणजे केवळ आम्हाला मतदार डोळ्यासमोर ठेवून करायचं असल्यामुळे 65 वर्षाची बाई वगळली का, तर तिला निराधार योजना आहे. आता निराधार सिद्ध करावं लागतं, लक्षात घ्या. मला माझा मुलगा सांभाळत नाही असं सिद्ध करावं, त्याची कुठली बाई असं सिद्ध करू शकेल? नाही सिद्ध करू शकत. कोणाला आवडेल असं सिद्ध करायला ते वगळल्या. असे खूप सांगता येतील गोष्टी. तुमच्या घर कामगार महिला आहेत त्यांच्यासाठी आता हेच आहे. 60 वर्षाच्या पुढं, 60 वर्षाच्या पुढची जी महिला आहे घर कामगार, तिला साधी नोंदणी करणं सुद्धा शक्य नाही आहे. पेन्शनची तिला गरज आहे, ते काही तरतूद नाही याच्यामध्ये. गेले 10 वर्ष तरतूद केली त्याच्यासाठी, पण त्याची कुठची अंमलबजावणी. थोडक्यात त्यांना राईट बेस्ड काही द्यायचं नाही. आणि राईट बेस्ड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद करायच्या किंवा त्याला चक्क आग लावायची. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कामगार राज्य विमा योजना. हे इथं महात्मा फुले विमा किंवा महात्मा फुले आरोग्य विमा वगैरे हे जे काय सांगतात, हे फुल्यांचं नाव घेऊन काहीतरी खोटेपणा करणं या पलीकडे त्याच्यात काहीच अर्थ नाही. साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ESI म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स, आणि त्याच्यासाठी एक विमा महामंडळ देशाच्या पातळीला चालतं. मी आकडे सांगतो ते कृपया आपल्या श्रोत्यांनी नीट ऐकावेत, कारण या महाराष्ट्र सरकारचं खरं स्वरूप काय आहे हे जे मी आत्ता आकडे सांगतोय आणि मगाशी जे मी अदानींचे सांगितले ते कोणी खोडून काढावेत आकडे. आय हॅव ओपन चॅलेंज, कुठेही ओपन डिबेट करायला तयार आहे. ESI, एक 2 मिनिटं फक्त मला समजावून सांगावं लागेल की ESI चा एक कायदा आहे. तो 1948 साली अत्यंत दूरदर्शी अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाने भारताची घटनासुद्धा निर्माण होण्याच्या आधी कामगारांना संरक्षण देण्यासाठी जे काही अत्यंत चांगले कायदे केले त्यावेळच्या परिस्थितीनुसार, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट, मिनिमम वेजेस ॲक्ट, फॅक्टरीज ॲक्ट आणि हा कामगार राज्य विमा योजनेचा कायदा. त्यावेळेला आरोग्य विमा ही कन्सेप्ट
उच्चवर्गीयांना सुद्धा माहीत नव्हती. त्यावेळेला केलेला कायदा आहे. काय होतं त्याच्यामध्ये की एम्प्लॉयरने काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, एम्प्लॉईने द्यायचं आणि ते ESI कॉर्पोरेशनकडे जमा होणार आणि ESI कॉर्पोरेशन काही पैसे स्वतः वैद्यकीय सेवेला खर्च करणार, स्वतःच्या वैद्यकीय सेवा उभा करणार आणि काही पैसे, खूपसे पैसे राज्य सरकारांच्या हवाली करणार आणि राज्य सरकारांनी ESI म्हणजे या कामगारांचे हे जे सभासद असतील त्यांच्यासाठी वेगळी हॉस्पिटल्स काढावी, डिस्पेन्सरीज काढाव्यात आणि त्यांच्यामार्फत त्यांना आरोग्य सेवा द्यावी, डायरेक्ट सेवा द्यावी, अपार्ट फ्रॉम रेग्युलर गव्हर्नमेंट सर्व्हिस. जी काय अशी मोठी जे हॉस्पिटल्स असतात ती सोडून सांगतोय. म्हणजे राज्य सरकारला पैशाची अडचण नाही आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन काही टक्केवारीमध्ये ठरवतं की नियोक्त्याने एवढं द्यायचं, कामगारांनी एवढं द्यायचं. आजच्या घडीला ते नियोक्त्यांचं म्हणजे एम्प्लॉयरचं 3% आहे आणि जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं 0.75% आहे. आणि हे खासगी क्षेत्रातल्या सगळ्या खासगी सरकार म्हणजे सरकारी नोकर नाही पण पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशनमध्ये लागू होतं. जिथं जिथं ती योजना 10पेक्षा जास्त कामगार आहेत आणि जिथं सरकार नोटिफिकेशन काढतं त्या सगळ्यांना ते लागू होते. आता असे लाखो कोटी रुपये सरकारकडे जमा झालेत. आज देशामध्ये जवळजवळ 3-3.25 कोटी लोक, जास्त ऑलमोस्ट 4 कोटीच्या जवळपास लोक हे त्याचे सभासद आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 34 लाख सभासद आहेत, 34 लाख कामगार सभासद आहेत. म्हणजे त्यांचे कुटुंबीय हे 2-3च्या प्रमाणात जरी धरले तरी 1 कोटी लोकही होतात. म्हणजे ESIच्या आरोग्य सेवेला पात्र ठरतात. या पलीकडे कामगार समजा आजारी पडला, त्याला अपघात झाला, तो मेला समजा तरी अपघातामध्ये, तरी त्याला म्हणजे त्याच्या वारसाला तळायात पेन्शन मिळेल. इतर आजारी असताना त्याला काहीतरी उत्पन्नातला काहीतरी हिस्सा मिळेल, अपार्ट फ्रॉम द मेडिकल सर्व्हिस. सगळ्या या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता समजा महाराष्ट्राचा संबंध काय आहे तो लक्षात घ्या. तर संबंध असा आहे की हे पैसे राज्य सरकारांकडे आल्यानंतर राज्य सरकारने ते खर्च करणं अपेक्षित आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर अख्ख्या देशाच्या पातळीला राज्य सरकारांना जे पैसे दिले जातात त्याच्यापैकी पर इन्शुर्ड पर्सन किती खर्च होतात त्याची सरासरी येते 1407 रुपये. की जे पैसे राज्य सरकार ESIचाच पैसा प्रति कामगार म्हणजे प्रति इन्शुर्ड पर्सन खर्च करतात, देशाची सरासरी. आता महाराष्ट्राचं हे जे थोर सरकार आहे या सरकारांच्या बाबतीतला हा आकडा असा आहे 787 रुपयाचा आकडा आहे हा. म्हणजे महाराष्ट्र सरकार ESI कडूनच येणाऱ्या पैशावरती प्रति इन्शुर्ड पर्सन म्हणजे प्रति कामगार जो खर्च करतो तो फक्त 787 रुपये आहे ॲज अगेन्स्ट 1407 विच इज अ नॅशनल ॲव्हरेज. म्हणजे अजून याच्यापेक्षा काय लाज सरकारची असायची. तुम्ही जस्ट कॅनॉट इमॅजिन की महाराष्ट्रामधला 34 लाख हा ESIचा सभासद कामगार या महाराष्ट्र, आता कोणी महाराष्ट्र सरकारचा काय याच्यामध्ये दोष आहे, महाराष्ट्र सरकारचा दोष असा आहे ESI पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला, अरे तुम्ही साधी स्कीम त्यांना देत नाही की आम्ही तो हॉस्पिटल काढतो. पण जे लोक याचे लाभार्थी आहेत त्यांना याची जाणीव आहे का सरकार काय करते. एक्झॅक्टली. म्हणजे आता इट बॉल कम्स टू अस आणि मी कामगार क्षेत्रात काम करतो. त्याची गंमत अशी आहे की ESIने एक लिमिट ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ESIची सर्व्हिस एवढी वाईट आहे, ती वाईट म्हणजे क्वालिटी वाईट असण्याची परंपरा पूर्वीपासूनची आहे. आता ते अमाऊंटच्या बाबतीत ते काळं फासलेलं आहे, ते मुख्यतः या सरकारने फासलेलं आहे. तर ESIची सर्व्हिस एवढी वाईट आहे की कामगारांना ESIचे मेंबर असलो तरी आपण खाजगीतूनच सेवा घेऊ अशा प्रकारचा मोह व्हावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. नुसते पैसे जात आहेत, नुसते पैसे जात होते. आता काय झाले मधल्या काळामध्ये 21,000 लिमिट आहे. 21,000च्या पुढे पगार गेला तर तुम्ही रस्त्यामध्ये पडलेला जरी असेल तरी ESI तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्ही त्याचा सभासदच असू शकत नाही. अशी विचित्र तरतूद आहे. 21,000च्या खाली तुमचा पगार पाहिजे, टोटल वेतन पर मंथ. त्यामुळे 21 आता महाराष्ट्रामध्ये किमान वेतन 16-17 हजार रुपये आहे साधारणपणे इंजिनिअरिंग नदीवर पाहिलं तर. आता कुठल्याही जरा बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये 21,000पेक्षा जास्ती वेतन हे असतंच आणि मग ते आणि ती ग्रॉस सॅलरी असते आणि ते 21,000 पुढे नक्कीच असते, फक्त कन्व्हेन्स अलाउन्स त्यात धरला जात नाही, तेवढं सोडून सगळं धरलं जातं. म्हणजे बहुतेक कामगार जे त्यातल्या त्यात काहीतरी हक्क मागू शकतील, असं वर करून बघू शकतील, ते सगळ्याच्या बाहेर राहतात. मग राहतात कोण? ज्यांना सेवेची गरज आहे, ते पात्र आहेत परंतु सरकारच्या नालायकपणामुळे बसत नाहीत, ते होतात असंघटित क्षेत्रातले कामगार की ज्यांच्या बायका यांच्या लाडक्या बहिणी झाल्याचा कांगावा करतायत. म्हणजे मुख्यतः असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी हा अत्यंत मोठा धोका आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांचं लक्ष नाही आणि याच्या बाबतीत ते काही करायला तयार नाहीत. आणि यांच्या ज्या म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, ESI सोसायटी म्हणून एक स्थापन केली हे सर्व्हिसेस महाराष्ट्रातली चालवण्यासाठी.
त्याच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला तर त्याचं उत्तरसुद्धा येत नाही. त्यांच्या सोसायटी त्या कार्यालयाचा साधा फोन नंबर ऑपरेटिव्ह नाही आहे. त्यांची वेबसाईट नाही आहे, म्हणजे वेबसाईट आहे पण त्याच्यावरती कुठलीही माहिती अवेलेबल नाही. तेव्हा भयानक आहे. म्हणजे हे सगळं पूर्णपणे महाराष्ट्र सरकारीचं फ्रॉड. 34 लाख कामगारांचा महाराष्ट्राच्या आणि त्यांचे कुटुंबीय आहे आणि त्यांचे कुटुंबीय. तर तुम्ही कल्पना करू शकता की याची व्याप्ती जी आहे ती किती मोठी असू शकेल. आणि जसं सरांनी सांगितलं, गेल्या काही महिन्यामध्ये जे निर्णय झालेले आहेत, विशेषतः वीज वितरणाचा एक मोठा प्रकल्प म्हणजे कंत्राट आहे वीज पुरवण्याचं 6600 मेगावॅटचं, त्याचा सगळा भुर्दंड जो आहे तो तुमच्या माझ्यावरती पडणार आहे. 25 वर्षांचं हे कंत्राट आहे आणि गेल्या काही दिवसापासून धारावी रिडेव्हलपमेंटसाठी तर मुंबईतली जमीन देण्याचा सपाटा चालूच आहे. एकीकडे निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण त्याच्यामध्ये हे जे मूळ मुद्दे आहेत आणि जे तुमच्या माझ्याशी निगडीत आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय घडतंय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. या मुलाखतीच्या माध्यमातून हे विषय तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. तुमच्या काही शंका असतील, अजून काही प्रश्न असतील तर त्या देखील कमेंट्समध्ये कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.